विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मानसशास्त्र या विषयातील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या एकाच घटकावर महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत. अनेक शिक्षकांचे कमेंट आलेत, व्हॉट्सअपवर मेसेज आले की मानसशास्त्र या विषयावर जास्तीत जास्त प्रश्न बनवा, म्हणून आपण ही घटकानुसार 50 प्रश्नाची सिरीज सुरू करत आहोत. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली? मॅकडुगल, व्हॉटसन, सिगमंड फ्रायड, थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हॉटसन. J.B. व्हॉटसन यांनी 1993 मध्ये मानसशास्त्राला वर्तनशास्त्र म्हणून ओळख मिळवून दिली. वाढ आणि विकास या प्रक्रियेत वाढ ही संकल्पना कोणत्या स्वरूपाची असते? गुणात्मक, संख्यात्मक, सामाजिक, नैतिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संख्यात्मक वाढ. वाढ ही मोजता येते म्हणून ती संख्यात्मक असते, तर विकास हा गुणात्मक असतो. प्रश्न क्रमांक 3. बालकाच्या विकासाची अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? B.F. स्किनर, इवान पावलाव, कोहलर, गॅने. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इवान पावलाव यांनी कुत्र्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधान सिद्धांत मांडला, ज्यामध्ये प्रतिक्षिप्त क्रियेला महत्त्व दिलेले आहे. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? स्पियरमन, गार्डनर, स्टनबर्ग, बिने. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्पियरमन याने बुद्धिमत्तेचे जनरल म्हणजे सामान्य आणि स्पेसिफिक म्हणजे विशेष असे 2 घटक सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5. पियाजेच्या मते बालकाच्या बोधात्मक विकासाची संवेदीकारक अवस्था कोणता कालखंड दर्शवते? 2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष, जन्म ते 2 वर्ष, 11 ते 15 वर्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जन्म ते 2 वर्ष. पियाजेच्या मते या काळात बालक ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जगाचा अनुभव घेते. प्रयत्नप्रमाद अध्ययन पद्धतीचे जनक कोण आहेत? स्किनर, थॉर्नडाईक, कोहलर, पावलाव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग करून चुका आणि शिका ही पद्धत सिद्ध केलेली आहे. त्याला प्रयत्नप्रमाद पद्धत असे म्हणतात. अध्ययनाचे मर्मदृष्टीमूलक सिद्धांत कोणत्या प्राण्यावर केलेल्या प्रयोगावर आधारित आहे? कुत्रा, मांजर, चिंपांझी, उंदीर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चिंपांझी सुलतान. कोहलर यांनी दाखवून दिले की प्राणी केवळ प्रयत्नाने नाही, तर अचानक सुचणाऱ्या कल्पनेने म्हणजे मर्मदृष्टीने सुद्धा समस्या सोडवू शकतात. विद्यार्थ्यांमध्ये स्वसंकल्पना विकसित होण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? सतत टीका करणे, चुकांवर दंड देणे, विद्यार्थ्याच्या प्रयत्नांचे कौतुक करणे, तुलना करणे. सोपे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करणे. सकारात्मक प्रबोधन दिल्यास मुलामध्ये आत्मविश्वास आणि स्वसंकल्पना चांगली विकसित होते. कुमारावस्था हा कालखंड वादळ आणि तणावाचा काळ आहे असे कोणी म्हटले आहे? स्टॅनले हॉल, झा पियाजे, एरिक्सन, कोहलबर्ग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टॅनले हॉल. किशोरवयीन मुलामधील शारीरिक आणि मानसिक बदलामुळे या काळाला वादळाचा काळ असे म्हटले जाते. बुद्ध्यांक काढण्याचे अचूक सूत्र कोणते? शारीरिक वय भागिले मानसिक वय गुणिले 100, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100, मानसिक वय अधिक शारीरिक वय भागिले 2 आणि शारीरिक वय गुणिले मानसिक वय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. हे सूत्र स्टर्न यांनी सुचवले आणि टर्मन यांनी पूर्ण केले. प्रश्न क्रमांक 11. विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी कोणती शिक्षण पद्धती सध्या स्वीकारली जाते? विशेष शिक्षण, एकात्मिक शिक्षण, समावेशित शिक्षण, खाजगी शिक्षण. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समावेशित शिक्षण. सर्व प्रकारच्या मुलांना, सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारे मुले यांना एकाच छताखाली शिकवणे म्हणजेच समावेशित शिक्षण होय. प्रतिक्षिप्त क्रिया हे अध्ययनाचे मुख्य साधन कोणत्या उपपत्तीत मानले जाते? साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान, मर्मदृष्टी, अनुकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिजात अभिसंधान. नैसर्गिक उद्दीपकाला मिळणारा प्रतिसाद कृत्रिम उद्दीपकाला मिळवणे यातच प्रतिक्षिप्त क्रियेचा वापर होतो. विस्मरणाचे मुख्य कारण कोणते असू शकते? सराव करणे, आवडीचे विषय असणे, दमन आणि पुरेशी झोप घेणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दमन. कटू अनुभव किंवा दुःखद गोष्टी जाणीवपूर्वक विसरणे किंवा मनात दाबून टाकणे म्हणजेच दमन होय. थॉर्नडाईकच्या अध्ययनाच्या नियमापैकी परिणामाचा नियम कशावर भर देतो? सराव, तत्परता, संतोष आणि असंतोष आणि अनुकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संतोष किंवा असंतोष. जर अध्ययनाचा परिणाम सुखद असेल तर शिकणे पक्के होते, यालाच परिणामाचा नियम असे म्हणतात. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन कोणी मांडले? अल्बर्ट बांडुरा, वेगोस्की, ब्रुनर, आसुबेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अल्बर्ट बांडुरा.
मुले इतरांचे निरीक्षण करून आणि अनुकरण करून शिकतात हा सिद्धांत त्यांनी मांडला. अध्ययनाचे साधक अभिसंधान कोणी विकसित केले? पावलाव, स्किनर, कोहलर, थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 B.F. स्किनर. यांनी उंदरावर प्रयोग करून मिळणारे फळ अध्ययनासाठी कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले. व्यक्ती तितक्या प्रकृती यानुसार वर्गात अध्यापन करताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीचा विचार करावा? वयाचा, लिंगाचा, वैयक्तिक भिन्नतेचा, उंचीचा. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वैयक्तिक भिन्नतेचा. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती आणि आवड वेगळी असते हे ओळखून शिकवणे महत्त्वाचे आहे. स्वयंध्ययन पद्धतीत शिक्षकाची भूमिका काय असते? हुकुमशहा, नियंत्रक, मार्गदर्शक व सुलभक, प्रेक्षक. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्गदर्शक व सुलभक. स्वयंअध्ययन पद्धतीत शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाची असते. ज्या बुद्ध्यांकाचा दर 70पेक्षा कमी असतो त्या बालकांना काय म्हणतात? सामान्य बालक, कुशाग्र बालक, मतिमंद असलेली बालक आणि प्रतिभावान बालक. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मतिमंद किंवा मतिमंदत्व असलेली बालके. 70पेक्षा कमी बुद्ध्यांक असलेल्या मुलांचा बौद्धिक विकास सामान्य मुलांच्या तुलनेत कमी असतो. कोहलबर्गने बालकाच्या कोणत्या विकासाचे टप्पे मांडले आहेत? शारीरिक विकास, नैतिक विकास, भावनिक विकास, भाषा विकास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैतिक विकास. कोहलबर्गने योग्य अयोग्य ठरवण्याच्या मुलांच्या पद्धतीवरून नैतिक विकासाचे टप्पे सांगितलेले आहेत. अध्यापनाची आधारभूत प्रतिमाने कोणी दिली? रॉबर्ट ग्लेसर, ब्रूस जॉयस, गॅने आणि ब्लूम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट ग्लेसर. यांनी शिक्षणाची मूळ चौकट मांडली ज्याला अध्यापनाचे आधारभूत प्रतिमान असे म्हणतात. मूल्यमापन ही संकल्पना कोणत्या प्रकारची आहे? मर्यादित, फक्त परीक्षेपुरती, व्यापक आणि निरंतर प्रक्रिया, केवळ गुणात्मक. बरोबर उत्तर आहे व्यापक आणि निरंतर प्रक्रिया. मूल्यमापन ही केवळ गुणावर अवलंबून नसून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास तपासणारी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. व्यागोस्किच्या मते बालकाच्या विकासात सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? शाळा, समाज आणि संस्कृती, पुस्तके, खेळणी. बरोबर उत्तर आहे समाज आणि संस्कृती पर्याय क्रमांक 2. व्यागोस्कीच्या मते मूल सामाजिक आंतरक्रियेतून अधिक चांगले शिकते. अपवादात्मक बालके म्हणजे कोणती बालके? फक्त मतिमंद बालके, फक्त प्रतिभावान बालके, सामान्य बालकांपेक्षा वेगळी असणारी सर्व बालके आणि फक्त शारीरिक अपंगत्व असलेली बालके. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामान्य बालकांपेक्षा वेगळी असणारी सर्व बालके यांना आपण अपवादात्मक बालके असे म्हणतो. अध्ययन निष्पत्ती कशावर आधारित असतात? शिक्षकाच्या आवडीवर, पाठ्यपुस्तकावर, अपेक्षित वर्तन बदलावर, परीक्षेच्या गुणावर. सोपे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अपेक्षित वर्तन बदलावर. अध्ययन निष्पत्ती हे अपेक्षित वर्तन बदलावर आधारित असतात. मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे असे कोणी म्हणले आहे? ॲरिस्टॉटल, जेम्स, स्किनर, उंट. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲरिस्टॉटल. मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे असे ॲरिस्टॉटल यांनी म्हटलेले आहे. प्राचीन काळी मानसशास्त्राला तत्वज्ञानाची शाखा मानली जात असे आणि आत्मा हा अभ्यासाचा केंद्रबिंदू होता. बालकाचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो या तत्वाला काय म्हणतात? समीप दूरता, शीर्षाभिमुख, सामान्य ते विशेष, एकत्रीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शीर्षाभिमुख. विकासाचा क्रम प्रथम डोक्याकडून सुरू होऊन नंतर तो हातापायांकडे सरकतो. अध्यापन म्हणजे काय? फक्त माहिती देणे, विद्यार्थ्याचे वर्तन घडवणे आणि अध्ययन सुलभ करणे, पुस्तक वाचून दाखवणे, प्रश्नोत्तरे लिहून देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्याचे वर्तन घडविणे आणि अध्ययन सुलभ करणे. अध्यापनाचा मुख्य उद्देश माहिती देणे नसून विद्यार्थ्याच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवणे हा आहे. खालीलपैकी कोणते अध्ययनाचे आंतरिक प्रेरक आहे? बक्षीस, भीती, जिज्ञासा किंवा आवड, शिक्षकाचा धाक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिज्ञासा किंवा आवड. जेव्हा एखादी गोष्ट आपण स्वतःच्या आनंदासाठी किंवा आवडीसाठी शिकतो तेव्हा त्याला आंतरिक प्रेरणा असे म्हणतात. क्रमान्वित अध्ययन कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे? साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान, सामाजिक अध्ययन, मर्मदृष्टी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साधक अभिसंधान. स्किनरच्या सिद्धांतानुसार पायरी पायरीने शिकणे विकसित झाले पाहिजे. गार्डनरच्या मते भाषिक बुद्धिमत्ता कोणाकडे जास्त असते? गणितज्ञ, कवी किंवा लेखक, खेळाडू, चित्रकार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कवी आणि लेखक. ज्यांना शब्दांचा वापर प्रभावीपणे करता येतो त्यांच्याकडे भाषिक बुद्धिमत्ता जास्त असते.
अध्यापनाच्या उद्गामी पद्धतीत कसा प्रवास होतो? नियमाकडून उदाहरणाकडे, उदाहरणाकडून नियमाकडे, अमूर्ताकडून मूर्ताकडे, सामान्याकडून विशेषाकडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उदाहरणाकडून नियमाकडे. आधी अनेक उदाहरणे देऊन नंतर त्यावरून नियम तयार करणे म्हणजे उद्गामी पद्धत होय. सृजनशील बालकाचे प्रमुख लक्षण कोणते असते? पाठांतर करणे, जिज्ञासू वृत्ती आणि कल्पकता, शांत बसणे, हुबेहूब नक्कल करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जिज्ञासू वृत्ती आणि कल्पकता. सृजनशील मुले नेहमीच नवीन विचार करतात आणि त्यांच्यात चौकस बुद्धी जास्त असते. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? शिक्षण सोडून देणे, एका विषयातील ज्ञानाचा दुसऱ्या विषयात उपयोग होणे, वर्गात गैरहजर राहणे, फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एका विषयातील ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या विषयात होणे म्हणजे अध्ययन संक्रमण होय. बालकेंद्रित शिक्षण पद्धतीचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला? रुसो आणि गिजूभाई बदेका, लॉर्ड मेकालो, हंटर एम आणि वूड. यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रुसो आणि गिजूभाई बदेका यांनी बालकेंद्रित शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. स्मृतीच्या 3 प्रक्रियांचा योग्य क्रम कोणता? साठवण, संकेतन, आठवणे, संकेतन, साठवण, पुनरुज्जीवन, आठवणे, विसरणे, साठवणे, वाचन, लेखन, पाठांतर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संकेतन, साठवण, पुनरुज्जीवन. त्यालाच आपण इनकोडिंग, स्टोरेज आणि रिट्रायवल असे म्हणतो. पुढील प्रश्न, अध्यापनाची सूत्रे कशासाठी वापरली जातात? वर्ग नियंत्रणासाठी, विद्यार्थ्याचे मनोरंजन करण्यासाठी, अध्यापन प्रभावी व सोपे करण्यासाठी, शिक्षकाचा वेळ वाचवण्यासाठी. सोपे उत्तर आहे अध्यापन प्रभावी व सोपे करण्यासाठी. पर्याय क्रमांक 3, अध्यापनाची सूत्रे अध्यापन प्रभावी व सोपे करण्यासाठी वापरली जातात. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली? डॅनियल गोलमन, बिने, टर्मन, गल्टन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॅनियल गोलमन. बुद्ध्यांकापेक्षाही स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणे जीवनात यशासाठी महत्त्वाचे असते असे डॅनियल गोलमन यांनी सांगितले आहे. निरंतर शिक्षण कशाचे उदाहरण आहे? औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, सहज शिक्षण, तांत्रिक शिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनौपचारिक शिक्षण. जे शिक्षण कोणत्याही ठराविक चौकटीशिवाय किंवा शाळेबाहेर मिळते, आयुष्यभर मिळते, त्याला आपण अनौपचारिक शिक्षण असे म्हणतो. बालकाच्या सामाजिकीकरणाची पहिली संस्था कोणती? शाळा, मित्रमंडळ, कुटुंब, प्रसारमाध्यमे. सोपे उत्तर आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कुटुंब. मूल सर्वात आधी आपल्या कुटुंबात वागायला आणि बोलायला शिकते, म्हणून कुटुंब ही पहिली शाळा आहे. मॅस्लो यांनी मानवाच्या गरजांच्या श्रेणीत सर्वोच्च स्थानी कोणती गरज ठेवली आहे? अन्नाची गरज, संरक्षणाची गरज, आत्मसाक्षात्कार, प्रेमाची गरज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आत्मसाक्षात्कार. जेव्हा माणूस स्वतःच्या सर्व क्षमतांचा पूर्ण विकास करतो ती सर्वोच्च गरज होय. पुढील प्रश्न, डिस्लेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे? गणितातील अडचणी, वाचनातील अडचणी, वर्तनातील दोष, ऐकण्यातील दोष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाचनातील अडचणी. अक्षरे उलट दिसणे किंवा वाचताना शब्द गाळणे याला डिस्लेक्सिया असे म्हणतात. शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यामुळे काय साध्य होते? विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तपासता येते, विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी मिळते, विद्यार्थ्याची जिज्ञासा जागृत होते. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. प्रश्नामुळे विद्यार्थ्याचे लक्ष वेधले जाते आणि त्यांच्या विचारांना चालना मिळते. गेशाल्ट या शब्दाचा अर्थ काय? तुकडा, पूर्णता किंवा समष्टी, अभ्यास, प्राणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समष्टी किंवा पूर्णता. गेशाल्टवादी मानतात की आपण कोणतीही गोष्ट तुकड्यात न पाहता पूर्ण स्वरूपात पाहतो. ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार शैक्षणिक उद्दिष्टांचे मुख्य 3 क्षेत्र कोणते? वाचन, लेखन, गणित, बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक, शारीरिक, मानसिक, सामाजिक, शाळा, घर आणि परिसर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. अध्ययनावर परिणाम करणारा शारीरिक घटक कोणता? थकवा किंवा आरोग्य, बुद्धिमत्ता, प्रेरणा, वृत्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, थकवा आणि आरोग्य. जर शरीर थकलेले असेल तर एकाग्रता होत नाही आणि अध्ययनाची गतीसुद्धा मंदावते. शिक्षण ही द्विध्रुवीय प्रक्रिया आहे असे कोणी म्हटले? जॉन डुई, ॲडम्स, पेस्टॉलॉजी, फ्रोबेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ॲडम्स. त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी हे 2 मुख्य ध्रुव मानलेले आहेत. नंतर जॉन डुई यांनी समाजात 3रा ध्रुव जोडलेला आहे.
संकलित मूल्यमापन कधी केले जाते? पाठाच्या सुरुवातीला, पाठाच्या दरम्यान, सत्राच्या शेवटी किंवा अभ्यासक्रम संपल्यावर आणि दररोज. बरोबर उत्तर आहे सत्राच्या शेवटी किंवा अभ्यासक्रम संपल्यानंतर. संपूर्ण वर्षात किंवा सत्रात काय शिकले हे तपासण्यासाठी संकलित मूल्यमापन केले जाते. विशिष्टतेकडून सामान्यतेकडे जाणे म्हणजे कोणते अध्यापन? अवगामी, उद्गामी, संश्लेषणात्मक, विश्लेषणात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उद्गामी. विशिष्ट उदाहरणाचे निरीक्षण करून सामान्य नियम काढण्याची ही शास्त्रीय पद्धत आहे. शेवटचा प्रश्न, बालकाचा हक्क कायदा 2009 नुसार कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण दिले जाते? 5 ते 15 वर्ष, 6 ते 14 वर्ष, 3 ते 18 वर्ष, 7 ते 12 वर्ष. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 ते 14 वर्ष. भारतीय संविधानानुसार या वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्ती शिक्षण मिळणे हा मूलभूत हक्क आहे. चॅनेल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सर्वात महत्त्वाचं चॅनेल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.